श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। यदा लंबोदरमहन्ति सदां मृत्युः संभवं तदा लम्बेदयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजि सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं क्रियात्। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां परपराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम जय राम जय राम जय राम कृष्ण हरि हरि जय राम। नवल विनोद विहारी नवल विनोद विहारी नवल विनोद विहारी कृष्ण जय जय राम हरि जय जय राम। बहुत बार देशपांडे हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम।
गददी शरणागत दीना शरणागत दीना चरणी रत करुणा दृष्टे निहारी जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय शरणागत दीना चरणी रत करुणा दृष्टि हरि हरि जय जय हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम ओ ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या ये कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या ये रे कृष्णा तिरीच्या ये रे कृष्णा तिरीच्या ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या ये रे औदुंबरी बसणाऱ्या ये औदुंबरी बसणाऱ्या ये कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या ये रे ये रे काषायंबर घेणाऱ्या काषायंबर 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 घेणार ये रे पायी खडावा घालणाऱ्या ये रे पायी खडावा ये रे पायी खडावा घालणाऱ्या ये रे भस्मोद्धूलन करणाऱ्या ये भस्मोद्धूलन करणाऱ्या ये ये रे दंडक मंडलू घेणाऱ्या स्वभक्त संगे असणाऱ्या ये स्वभक्त संगे असणाऱ्या ये ये रे भक्ताभीप्सित करणाऱ्या स्मरता दर्शन देणाऱ्या ये रे स्मरता दर्शन स्मरता दर्शन देणाऱ्या ये रे वासुदेवाच्या कैवाऱ्या ये वासुदेवाच्या 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 कैवाऱ्या ये कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या ये कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या ये रे औदुंबरी वसणाऱ्या ये औदुंबरी ये रे औदुंबरी ये रे औदुंबरी वसणाऱ्या ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या ये कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या ये कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या ये वसणाऱ्या ये वसणाऱ्या दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा
दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की देवर्षि नारद महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की मंगलमूर्ती. नमस्कार. जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह नवीन अनेकांना या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केली आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो. प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक, आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील तरी आमच्याकडे पाठवा. कारण सगळ्या नवीन कीर्तनकारांच्यासाठी एक मोठी कीर्तन संहितांची बँक तयार करण्याचा सुद्धा आम्ही प्रकल्प करतो आहोत. आणि अनेक जुन्या जाणत्या वेगवेगळ्या पठडीतल्या कीर्तनकारांची कीर्तनं ही रेकॉर्ड व्हावीत, आर्काईव्ह व्हावं या दृष्टीनं आपला हा प्रयत्न चालू आहे. तेव्हा असे कोणी कीर्तनकार असतील तरी त्यांची सुद्धा माहिती पाठवा. कार्यालयाचे नंबर आपल्या समोर आहेत. तेव्हा या प्रकल्पासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण प्रायोजित करा आणि याचबरोबर अनेकांना या प्रकल्पामध्ये जोडून कीर्तन विश्वची बळकटी वाढवत राहा, एवढीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना. गुरुचरणी ठेविता भाव, गुरुचरणी ठेविता भाव, गुरुचरणी ठेविता भाव. गुरुचरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव, आपोआप भेटे देव, आपोआप भेटे देव, आपोआप भेटे देव. म्हणून गुरुसी भजावे, म्हणून गुरुसी भजावे. रूप ध्यानाशी आणावे, रूप ध्यानाशी आणावे, रूप ध्यानाशी आणावे. म्हणून गुरुसी भजावे, म्हणून गुरुसी भजावे. देव आहे
आहे गुरु जवळी वारंवार सांगू काय, वारंवार सांगू काय, वारंवार सांगू काय, म्हणून गुरुसी भजावे. तुका म्हणे गुरु भजनी, तुका म्हणे गुरु भजनी, देवा भेटे जनीवनी, देवा भेटे जनीवनी, म्हणून गुरुसी भजावे. म्हणून गुरुसी भजावे, रूप ध्यानासी आणावे गुरुसी भजावे, म्हणून गुरुसी भजा, गुरुसी भजा, गुरुसी भजा. सजयति सिंधुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिवतमसां राशीन्नाशयति विघ्नानाम् अविरलमदजलनिवहं भ्रमरकुलानीकसेवितकपोलम् अभिमतफलदातारं कामेशं गणपतिं वन्दे. नमामि सततं दत्तं औदुम्बरनिवासिनं यतीन्द्ररूपं च सदा निजानन्दप्रबोधनं. पादुकारूपी यतिराण नरसिंह सरस्वती राजते राजराजश्री दत्त श्रीपादवल्लभः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव रत्न श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की, सद्गुरुनाथ महाराज की जय. गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव, सद्गुरु गौरव कायवानु. स्वामी स्वरूपानंद एके ठिकाणी म्हणतात की गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव. गुरु हाच देव आहे. आणि तुकाराम महाराज जो अभंग आज निरूपणाला घेतलेला आहे त्यामध्ये म्हणतात, देव आहे गुरु जवळी वारंवार सांगू काय. संतांचं सगळं बोलणं हे एकवाक्यतेच आहे. संतांच्या बोलण्यामध्ये मतभेद नाही, कारण त्यांच्यामध्ये मनभेद नव्हता. सध्या व्यवहारामध्ये कुठेही एकमत होत नाही, याचं कारणच आहे की त्यामध्ये मनभेद असतो. सगळे मनानं जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत एकवाक्यता होणं शक्य नाही. तुकोबराय म्हणाले, गुरुचरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव, म्हणून गुरुसी भजावे, रूप ध्यानासी आणावे. देव आहे गुरुजवळी वारंवार सांगू काय. तुका म्हणे गुरु भजनी, देव भेटे जनी वनी. मानवी जीवनाचं कल्याण करून घ्यायचं असेल तर सद्गुरूंशिवाय तरणोपाय नाही, पर्याय नाही. हे आपण वारंवार कथा कीर्तनामधनं प्रवचनामधनं ऐकतो. पण असे गुरु आम्हाला जीवनामध्ये लाभावेत, भेटावेत, एवढ्यासाठी जीवनामध्ये काहीतरी साधना व्हावी लागते. साधना झाली नाही तर भगवंताची प्राप्ती आणि भगवंताच्या कृपेनं सद्गुरु प्राप्ती ही होणं अवघड आहे. तुम्ही म्हणाल हे कसं? जोपर्यंत भगवत कृपा होत नाही तोपर्यंत सद्गुरु भेटत नाहीत, हा सिद्धांत आहे. नामदेव महाराज काय, नाथ महाराज काय, जी जी उदाहरणं ठळकपणानं सांगितली जातात त्यांच्या जीवन चरित्राचा अभ्यास केला, त्यांच्या जीवन चरित्रामध्ये जर आपण डोकावलं तर आपण असं लक्षात येतं की नामदेव महाराजांना सुद्धा पांडुरंग प्रसन्न झाला. पण प्रसन्न झाला तरी देवताचं ज्ञान नाही.
भगवंताचं ज्ञान नाही. तो केवळ मंदिरामध्ये मूर्तीमध्ये असं एवढंच पाहणारे. भगवंत जळी सळी काष्ठी पाषाणी ओतप्रोत भरलेला आहे. तो नाही कुठं. रीता ठावया राघवा वीण काही असं समर्थ म्हणाले. ही अनुभूती येण्याकरता गुरुकृपा पाहिजे म्हणून नामदेवाचं मडकं कच्चं निघालं संतांच्या मेळ्यामध्ये. पण जेव्हा भगवंतांना विचारलं माझं मडकं पक्क व्हावण्यासाठी काय करावं, त्यांनी सांगितलं औंढ्या नागनाथाला जाऊन विसोबांचे पाय धरावे लागतील. भगवंताच्या कृपेनं सद्गुरूंची भेट झाली आणि सद्गुरूंच्या भेटीनं कृपेनं ते ज्ञान आलं. परीक्षा झाली. व्यवहारातल्या परीक्षा कदाचित रद्द होतात, परमार्थातली परीक्षा कधीही रद्द होत नाही. त्यामुळं परीक्षा झाली आणि मग कृपा झाली आणि कृपेनं मग आता परिवर्तन झालं. आता केवळ मूर्तीमध्ये भगवंत नाही, त्यांना कुत्र्यामध्ये सुद्धा पांडुरंग दिसायला लागला म्हणून कुत्र्याच्या पाठीमागे तुपाची वाटी घेऊन धावली. हे परिवर्तन गुरुकृपेन आहे. जे जी संत महात्मे आहेत त्या परमपदाला गेलेले, संत पदापर्यंत पोचलेले. नवे नवे तुकोबराय गरुड येतो फडतकारे नाभी नाभी म्हणे त्वरे पहिला आले हरी. तुकोबराय ना ह्याला विमान आलं न भूतो आणि कदाचित न भविष्यती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. असं फाल्गुन वद्य द्वितीयेला घडलं. ह्याच कारण भगवंताची कृपा आहे. पण सद्गुरु कृपेनं हे सारं घडलं असं तेही सांगतात. तुकोबराय यांच्या अभंगाचा आणि जर आधार घ्यायचा झाला तर तुकोबराय म्हणाले सद्गुरु राये कृपा मज केली. सद्गुरु राये कृपा मज केली. सद्गुरु राये कृपा मज केली. परी नाही घडली सेवा काही. परी नाही घडली सेवा काही. सापडविली वाटे जाता गंगास्नान. सापडविली वाटे जाता गंगास्नान. सापडविली वाटे जाता गंगास्नान. जाता गंगास्नान. जाता गंगास्नान. सापडविली वाटे जाता गंगास्नाना. मस्तिक तो जाणा ठेविला कर. सद्गुरुनाथांनी कृपा केली. बर कधी कृपा केली? महाराष्ट्रामध्ये तारखेवरनं तिथीवरनं फार बराच घोळ आहे. म्हणून पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुद्धा महाराष्ट्रामध्ये 3-3 वेळा साजरी होते. तारखेमध्ये घोळ म्हणून 2दा तारखेनं आणि परंपरावादी तिथीनुसार म्हणून 3-3 म्हणून त्यात काही गोंधळ व्हायला नको. कधी झाली केव्हा झाली पुरावा म्हणून त्यांनी सांगितलं माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. माघ शुद्ध दशमीला आता तिथीमध्ये बदल व्हायचा काही कारण नाही. मग तारीख कोणतीही येऊ नाही का. माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. अरे बाबाजी आपुले सांगितले नाव आणि मंत्र दिला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी हा उघडा मंत्र त्यांना प्राप्त झाला आणि त्या नाम जपानं भगवंताची प्राप्ती झाली. भगवंताचं ज्ञान झालं. अशी ही शृंखला आहे म्हणजे साखळी आहे. हा क्रम आहे. हा लक्षात आम्ही घेतला पाहिजे. पण एकदा का भगवत कृपेनं गुरु मिळाले त्या गुरुचरणावर पूर्ण विश्वास पाहिजे. म्हणून शिष्याचं लक्षण सांगताना समर्थ म्हणाले मुख्य शिष्याचे लक्षण सद्गुरु वचनी पूर्ण विश्वास. सद्गुरु वचनावर पूर्ण विश्वास पूर्ण भाव. भावाशिवाय सद्गुरूंची कृपा नाही. भावाशिवाय भगवंताची कृपा नाही. परमार्थ हा सगळा भावावर अवलंबून आहे. म्हणून कोण कशानं वश होतं कोण कशानं वश होतं हे सांगत असताना पूर्वासुरींनी काही श्लोक लिहिलेले आहेत. ते म्हणतात भावेन देवम कलया नरेंद्रम धनेन कांता कपटेन शत्रुम सत्येन मित्रम कृपया च पुत्रम
ज्ञानेन मोक्षं वशमानयन्ति सद्गुरुनाथ महाराज की जय. पहिली गोष्ट सांगितली भावेन देवम. भावाशिवाय देव तुम्हाला मिळणार नाही, प्राप्त होणार नाही, वश होणार नाही, प्रसन्न होणार नाही, दर्शन नाही, ज्ञान नाही. भावाशिवाय नाही. भावेन देवम. दुसरं, त्या नरेंद्राला प्रसन्न करून घ्यायचं आहे. नरेंद्र म्हणजे माणसातला राजा बर का. माणसांना सध्या भारतामध्ये नरेंद्र जास्त परिचित आहे. माणसाचा राजा असतो त्याला नरेंद्र म्हणतात. कलया नरेंद्रम. काहीतरी कला पाहिजे जीवनामध्ये, त्याशिवाय राजा प्रसन्न होत नाही, राज्यकर्ते सुद्धा प्रसन्न होत नाही. त्यांना प्रसन्न करून घेण्याची सुद्धा कला असावी लागते. म्हणून कलया नरेंद्रम. धनेन कांता. हा, गृहस्थी माणसांना जास्त सांगायला नको. पत्नीला प्रसन्न करून घेण्यासाठी काय करावं लागेल, अगदी एका वाक्यात बोलायचं झालं तर 1 तारखेचा पगार सगळा बायकोच्या ताब्यात देऊन टाकावा. हा पगार आणि हा महिना याची सांगड तूच घाल. धनेन कांता. कांतेकडे पैसे असले की ती प्रसन्न असते. बर, शत्रूला जर नामोहरम करायचं असेल, वश करायचं असेल तर केवळ आमने सामने लढाई करून होत नाही. एवढ्यासाठी पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांनी एक तंत्र असं अवगत केलं की शत्रू सैन्य अधिक आहे, आपलं सैन्य कमी आहे. कमी सैन्यामध्ये जास्त सैन्य असलेला शत्रू पक्षावर विजय मिळवायचा आहे. मग ते गाफील असताना अशा वेळेला हल्ला चढवायचा. रात्र झाली की पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा दिवस उजाडायचा. सगळ्या लढाया रात्री केलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचं जे तंत्र आहे इतिहासामध्ये त्याला गनिमी कावा कदाचित म्हणतील. पण त्याशिवाय शत्रू नामोहरम झाला नसता, त्याशिवाय हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली नसती. म्हणून कपटेन शत्रू सत्येन मित्र. मित्राला जर आपला असा करायचा असेल तर खरं मित्रापाशी बोलावं. हो, सत्येन मित्र. कृपयाच पुत्रम. मुलाला वश करायचं आहे. सध्याच्या काळामध्ये ही मोठी तक्रार आहे. मुलं ऐकत नाहीत. मुलं ऐकत नाही त्याचं कारण आहे. म्हटलं काय कारण आहे? आम्ही पूर्वीच्या लोकांनी जे सांगितलं तिकडे दुर्लक्ष केलं. पूर्वीच्या लोकांनी, विद्वानांनी आपल्याला काय काय सांगितलं ते म्हणले मुलाचे लाड करावेत. कुठल्या वर्षापर्यंत? लालयित 5 वर्षांनी 10 वर्षांनी ताडयित आणि प्राप्ते तू 16 वर्षे पुत्रम मित्रवत आचरे. लालयेत 5 वर्षांनी. मुलाचे लाड तो 5 वर्षाचा होईपर्यंतच करावेत. हे लाडाचं वय आहे. पण 25 वर्षाचा झाल्यावर त्याचे लाड नाहीत. बरं, तो 5 वर्षाचा असतानाच जे लाड. 10 वर्षांनी ताडयेत. तो लहान आहे म्हणून 5 वर्षापर्यंत लाड. पण एकदा का 6वं वर्ष लागलं की पुढे 10 वर्ष म्हणजे वयाच्या 15व्या वर्षापर्यंत जर समजा मुलगा चुकला, ऐकलं नाही, उलट बोलला, चाल ढकलपणा केला तर प्रसंगी त्याला एखादा फटका द्यायला हरकत नाही. पूर्वीच्या काळामध्ये घरामध्ये मुलं भरपूर असायची. आता हम दो हमारे दो, किंवा बरेच जण शहरामध्ये अशी विचारसरणी झालेली आहे, हम जो हमारे नो. मग अशांच्या विषयी काय बोलावं. पण पूर्वीच्या काळामध्ये मुलं जास्त असायची. प्रसंगी फटका घरच्यांच्याकडनं मिळायचा. शाळेमध्ये शिक्षकाने सुद्धा जर फटकारलं, शिक्षा केली तर घरातली माणसं जाब विचारायला शाळेत जात नसत. असा एक काळ होता. तर 10 वर्षांनी ताडयेत. पण एकदा प्राप्ते तू 16 वर्षे पुत्रम मित्रवत आचरेत. एकदा का पोराला 16वं वर्ष लागलं म्हणजे बापाचं पायताण पोराच्या पायाला यायला लागलं की मुलाला मित्राप्रमाणे वागवावं असं
पूर्वीच्या विद्वानांनी सांगून ठेवलेलं आहे ते खरं आहे. म्हणून त्या त्या वेळेला जर ते केलं नाही तर पश्चात्तापाची वेळ येते. म्हणून कृपयाच पुत्रम म्हटलेलं आहे. कृपेनं, प्रेमानं, स्नेहानं मुलाला आपलंसं करता येतं. आणि ज्ञानेन मोक्षम वशमानयंती. जर तुम्हाला चतुर्थ पुरुषार्थ, चौथा पुरुषार्थ मोक्ष पाहिजे असेल तर ज्ञानच पाहिजे. ज्ञानादेव तू कैवल्यम. म्हणून ज्ञानेन मोक्षम वशमानयंती. या कोणत्या गोष्टी कशामुळे वश होतात याच्या यादीमध्ये पहिली गोष्ट सांगितली की भावेन देवम. भावानं देव वश होतो. आणि गुरु सुद्धा, गुरु साक्षात परब्रह्म. गुरु हे भगवंतच आहेत. म्हणून आपल्याला सुरुवातीला स्वामी स्वरूपानंदांचं प्रमाण सांगितलं की गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव. गुरुचरणावर विश्वास असेल, भाव असेल तर त्यांची कृपा निश्चित होते. गुरुचरित्रामध्ये 60 ठिकाणं अशी सांगितलेली आहेत. त्या ठिकाणी तुमचा जसा विश्वास असेल तसं त्याला फळ मिळतं. म्हटलं कुठली 60 ठिकाणं? मंत्रे तीर्थे द्विजे देवी दैवज्ञे भेषजे गुरौ यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवति तादृशी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. 60 ठिकाणी सांगितली. मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवज्ञे भेषजे आणि गुरौ. मंत्रावर विश्वास पाहिजे. मंत्र सामर्थ्य काय आहे, असं काय असतं का? शंका कुशंका घेत बसलेल्याला फळ नाही त्याच. हो, परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज जे ज्ञान मार्गातले, कर्म मार्गातले, योग मार्गातले आणि भक्ती मार्गातलेही अधिकारी होते. नवे नवे दत्तभक्ती करता करता दत्तरूपच झालेले होते. त्यांच्या चरित्रामध्ये एक दृष्टांत आहे की ज्यामध्ये महाराज पौरोहित्याच्या निमित्तानं त्या माणगावहून सावंतवाडीला जात असताना मंत्रशास्त्र शिकत होते आणि जाताना एक सर्प आडवा आला. मंत्र सामर्थ्य काय आहे हे तपासण्यासाठी महाराजांनी जवळच्या अक्षता अभिमंत्रित करून त्या सर्पावर टाकल्याबरोबर तो सर्प जागच्या जागी खिळून राहिला, पुढे जाता येईना. महाराजांनी एक शमीला घेतली, एक काष्ठ घेतलं आणि अभिमंत्रित करून त्याच्या भोवतीने एक गोल असं रिंगण काढलं आणि आपल्या कामाला निघून गेले. त्या सर्पाला या सर्पबद्ध मंत्रामुळं बाहेर पडता येईना. आपलं पौरोहित्याचं काम उरकून स्वामी महाराज जेव्हा परत यायला लागले तेव्हा ती जागा आठवली. अरे आपल्या सामर्थ्य पाहण्यासाठी त्या जीवाला उगीच कशाला त्रास. परत मंत्र अभिमंत्रित केला आणि त्या सर्पाची सुटका केली. मंत्राचं सामर्थ्य कळण्यासाठी मंत्रोच्चारण करणारे सुद्धा तसेच पाहिजेत. म्हणजे त्यांचं शिक्षण, त्यांचा आचार, त्यांचे विचार त्याप्रमाणेच व्यवस्थित उत्तम पवित्र पाहिजे, तर त्याचा प्रभाव आपल्याला मिळता येईल, आपल्याला लाभेल. म्हणून पहिली गोष्ट सांगितली मंत्रे. दुसरी गोष्ट तीर्थे. तीर्थावर जसं तशी तुमची श्रद्धा तसं त्याला फळ. आपण तीर्थ प्राशन करताना अकाल मृत्युहरणम सर्व व्याधी विनाशनम गुरुपादोदकम तीर्थम जठरे धारयाम्यहम या भावनेनं जर घेतलं तर त्याचं फळ आहे. नाही तर नुसतं ते पाणी आम्ही म्हणणार त्याला, पण नाही. तीर्थ हे घेण्याचं तीर्थ आणि जी तीर्थाची स्थान आहेत म्हणजे औदुंबर, वाडी, गाणगापूर, काशी, अयोध्या, मथुरा, ज्या ज्या ठिकाणी भगवंताचा वास आहे, सद्गुरुनाथांचा वास आहे, त्या ठिकाणी ज्या नद्या आहेत त्या नद्यांना सुद्धा तीर्थच म्हणतात. त्याच्यावर जशी भावना तसं फळ. आपल्याला रंगावधूत स्वामी महाराजांचं चरित्र माहित असेल तर रंगावधूत स्वामी महाराजांना सुद्धा अशी एक व्याधी उद्भवलेली होती की जी व्याधी कशानेही कमी झाली नाही. पण त्यांनी जेव्हा 3 परिक्रमा नर्मदेच्या पूर्ण केल्या, एक परिक्रमा पूर्ण व्हायला 3 वर्ष 3 महिने 13 दिवस लागले आणि अशा 3 परिक्रमा जेव्हा त्यांनी पूर्ण केल्या त्यांना जी व्याधी उद्भवलेली होती समूळ नष्ट झाली. नर्मदेवरचा विश्वास, नर्मदेवरचा भाव. म्हणून
द्विजे देवे, मंत्रे तीर्थे नंतर येतं द्विजे देवे. ब्राह्मणावर जसा विश्वास तसं त्याला फळ, देवावर जसा विश्वास जसा भाव तसं फळ. दैवज्ञे, ज्योतिषावर, ज्योतिष हे शास्त्र आहे. शास्त्र सांगणारा चुकेल पण शास्त्र कधी चुकत नाही. त्यामुळं ज्यानं शास्त्राचा व्यवस्थित अभ्यास केलेला आहे त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला तर ज्योतिषशास्त्र सुद्धा आम्हाला मार्गदर्शक ठरू शकतं जीवनामध्ये, हे लक्षात घ्यावं. भेषजे गुरव, भेषज म्हणजे औषध. आपण एखाद्या वैद्याकडे गेल्यावर औषध घेतो तेव्हा वैद्याला विचारत बसत नाहीत यामध्ये काय काय आहे, या औषधामध्ये काय त्याला इंग्रजी शब्द वापरतात पहा, यामध्ये कंटेंट काय आहेत. तापावरची गोळी, तो सांगेल पॅरासिटामॉल आहे, पण आम्ही चिकित्सा करत बसत नाही. ही गोळी घेतल्यावर मला बरं वाटेल. औषधावर विश्वास असेल, वैद्यावर विश्वास असेल तर त्याला फळ आहे. आणि शेवटचं शिकाण सांगितलं गुरऊ, गुरूंच्या ठिकाणी जसा विश्वास जसा भाव तसं त्याला फळ. म्हणून ही 7 ठिकाण ठेवले. आम्ही गुरुचरणावर पूर्ण विश्वास ठेवावा, त्या साधनेवर पूर्ण विश्वास ठेवावा आणि आपली साधना करावी. साधनेचा परिपाक म्हणजे भगवत कृपेनं. तुका म्हणे गुरु भजनी, देव भेटे जनीवनी. भगवंत सर्वत्र आहे, तो सर्वव्यापी आहे. ईश्वर सर्वभूतानाम, ही जी अनुभूती आहे ही अनुभूती गुरुकृपेनं होते. म्हणून गुरुचरणावर पूर्ण विश्वास ठेवावा असं तुकोबाराय आपल्या मूळ पदात सांगतात. तुकोबाराय म्हणाले गुरुचरणी ठेविता भाव, गुरुचरणी ठेविता भाव, गुरुचरणी ठेविता भाव. आपोआप भेटे देव, आपोआप भेटे देव, म्हणून गुरु सेवदार. म्हणून गुरु सेवदावे, म्हणून गुरु सेवदावे. रूप ध्याना सी आणावे, रूप ध्याना सी आणावे, म्हणून गुरु सेवदावे. देव आहे गुरु जवळी, देव आहे गुरु जवळी. वारंवार सांगू काय, वारंवार सांगू काय, म्हणून गुरु सेवजावे, म्हणून गुरु सेवजावे, गुरु सेवजावे, गुरु सेवजावे. उदयनाथ दरे धान्य दे, उदयनाथ दरे धान्य दे, उदयनाथ दरे धान्य दे, उदयनाथ दरे धान्य तत्रे तदारे, उदयनाथ दरे धान्य दे, उदयनाथ दरे धान्य दीम दीम दीम, उदयनाथ दरे धान्य दे, उदयनाथ दरे धान्य दे. उदतना तेरे ना दीम तना तेरे ना, उदतना तेरे ना दीम तना तेरे ना, उदतना तेरे ना. उदतना 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 तेरे ना, उदतना तेरे ना दीम तना तेरे ना, तत्रे तदारे धानी दीम दीम दीम. उदयनाथ दरे धानी दे, उदयनाथ दरे धानी दे, उदयनाथ दरे धानी दे, उदयनाथ दरे, उदयनाथ दरे, उदयनाथ दरे धानी दे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णो भगवन् नमस्ते.
बालकृष्ण भगवान की जय. सद्गुरुनाथ स्वामी महाराज की. कथा भाग असा आहे. राजधानी कौंडिण्यपुरु राज्य करी शशांगरू स्वर्गी जैसा पुरंदरू देवी कीर्ती मिरवितसे. कौंडिण्यपूरचा राजा, त्याचं नाव आहे शशांगर. राजा भक्तिमान आहे, बुद्धिमान आहे, पराक्रमी आहे. तर राजा होता त्यामुळे ऐश्वर्य भरपूर आहे, काही कमी नाही. दास दासी नोकर चाकर, पैसा अडका, सोनं नाणं, काही कमतरता नाही. ग्रस्थाश्रमामध्ये धर्मपत्नी मंदाकिनीची उत्तम साथ आहे. हो, उत्तम साथ मिळायला सुद्धा भाग्य असावं लागतं बरं. म्हणजे कीर्तनातही आणि जीवनातही. नाहीतर साथ चांगली नसेल तर ते साथीदार न होता साडेसाथीदार होतात. त्यामुळं उत्तम साथ त्याला लाभलेली होती. एवढं सगळं चांगलं आहे, सगळं होतं, पण एक गोष्टीची कमतरता होती. म्हटलं काय? सकल ऐश्वर्य असून पुत्रहीन. सकल ऐश्वर्य असून पुत्रहीन. सकल ऐश्वर्य, सकल ऐश्वर्य असून पुत्रहीन. करी चिंता, करी चिंता मानसी सदा दीन. करी चिंता मानसी सदा दीन. करी चिंता मानसी सदा दीन. सकल ऐश्वर्य. या शशांकर राजाला अपत्य प्राप्ती नव्हती, त्यामुळे हा राजा कायम उदास असायचा, खिन्न असायचा. हा राजा अपत्य प्राप्ती नाही म्हणून दुःखी असायचा. आपल्याला अपत्य प्राप्ती व्हावी, मुलगा व्हावा, या गादीला वारस मिळावा म्हणून त्यानं अनेक उपाय केले. कोणते कोणते? बहु केले यत्नही सदा त्याने. बहु केले, बहु केले यत्नही सदा त्याने. यज्ञ यागादी, यज्ञ यागादी, यज्ञ यागादी तथा तीर्थ स्नाने. यज्ञ यागादी तथा तीर्थ स्नाने. सकल 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 ऐश्वर्य. बहु केले यत्नही सदा त्याने. यज्ञ यागादी तथा तीर्थस्नानी. पुत्रकामिष्टी सारखे अवघड अवघड यज्ञ राजानं केले. आता राजा आहे, त्याला काय कमी आहे? आम्हाला साधा गृहयज्ञ करायचा म्हणजे अंगावर काटा येतो. कारण मग सगळं व्यवस्था करायची कशी? ते सगळं साहित्य आणायचं. आपलं एकदा गुरुजींना सगळं सांगितलं, गुरुजी सगळंच तुम्ही. आता कुठं यज्ञ, लग्नामध्ये सुद्धा कार्यालय तुमचं, आचारी तुमचे, वाढपी तुमचे, भांडी तुमची, अन्न तुमचं, गिळायला फक्त आम्ही लोक, एवढे लोक येणार. पुढे सगळं कॉन्ट्रॅक्ट आहे हो. आता राजा आहे, त्याला काय कमी आहे? त्यानं
सगळे यथासांग सगळे विधी केले. पण असं आहे, ज्या गोष्टी भाग्यात नाहीत त्या कशा प्राप्त होतील? अनेक गोष्टी करून सुद्धा त्याच्या पत्नीनं राणी मंदाकिनीने सुद्धा अपत्य प्राप्तीसाठी अनेक गोष्टी केल्या. पुत्र प्राप्तीसाठी व्रत उपवासादि धर्म आचरती, जे जे उपाय कथिती ते 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 आचरती, धन्य हे चिरिती. अनेक व्रत वैकल्य केली तरी सुद्धा अपत्य प्राप्ती नाही. राजाचा वृद्धाप काळ आला. त्या राजा श्रांगर आणि त्याची धर्मपत्नी राणी मंदाकिनी या दोघांनी ठरवलं, अरे पाठीमागच्या जन्मीचं काही दुर्दैव अपत्य प्राप्तीच्या आड येत असावं. या जन्मात नाही, निदान पुढच्या जन्मी तरी आपल्याला अपत्य प्राप्ती व्हावी आणि एवढ्या करता पुण्याचा संचय व्हावा. एवढ्या करता उरलेलं उर्वरित आयुष्य आपण देवदेवतांची सेवा करण्यामध्ये, तीर्थयात्रामध्ये करण्यामध्ये व्यतीत करावं. म्हणून हा राजा श्रांगर आपल्या धर्मपत्नी मंदाकिनी सहित दास दासी नोकर चाकर थोडे घेऊन तीर्थयात्रेला बाहेर पडला. राज्याची जबाबदारी प्रधानमंत्र्यावर सोपवली आणि तीर्थयात्रा करता 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 हा राजा दक्षिणेमध्ये एका संगम स्थानी आला. कसला संगम होता तो? कृष्णा आणि तुंगभद्रा या दोन नदीचा संगम होता. या परी तीर्थे करिता, या परी तीर्थे करिता, देखियले तीर्थ संगमी सरिता. कृष्णा भद्रा पावन करिता स्नानासी पाप कुंभ रिता. कृष्णा आणि तुंगभद्रेचा संगम होता. निसर्गरम्य स्थान होतं. त्या संगमावर संगमेश्वराचं, भगवान शिवांचं दिव्य स्थान होत. तो परिसर, ते संगमस्थान, ते शिवांचं स्थान या राजाला खूप आवडलं आणि राजाने विचार केला, या ठिकाणी काहीतरी आपण सेवा करूया. काय करावी? भगवान शिवांना जे आवडेल ते त्यांना अर्पण करूया. कुणाला काय आवडतं याची यादी आहे, नाही का? भगवान शिवांना काय आवडतं तर जलधारा शिवप्रिया, पाण्याची धार. आपल्याला माहित आहे, गाणं ते आहे बघा, हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. परत म्हणायचं असं, बेलाच्या पानाची, गळ्यामध्ये द्राक्षाच्या माळा, लाविले तू भस्म कपाळा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची. सगळ्यांना पाठ आहे. सांगण्याची गोष्ट अशी, भगवंताला जलधारा अतिशय प्रिय आहे. भगवान विष्णूला अलंकार प्रिय आहेत. सुभाषितकारांनी वर्णन केलंय, अलंकार प्रियो विष्णु, जलधारा शिवप्रिय, नमस्कार प्रियो भानु. हो, सूर्याला नमस्कार प्रिय. आणखी एक गोष्ट प्रिय आहे कुणाला? ब्राह्मणो भोजन प्रिय, ब्राह्मणाला भोजन भार प्रिय. गमतीचा विनोदाचा भाग जर सोडला तर या दिव्य स्थानी आपण अतिरुद्र अनुष्ठान करावं. म्हणून या श्रांगर राजानं देशोदेशीचे विद्वान ब्राह्मण बोलवले आणि अतिरुद्र महाअनुष्ठानाचा संकल्प सोडला. अनुष्ठान सुरू झालं. 11 दिवसाचं अनुष्ठान आणि यथासांग अनुष्ठान पूर्ण झालं. राजालाही बरं वाटलं, समाधान वाटलं. आपण कुठेही सेवा केल्यावर सेवा करणाऱ्याला बरं वाटलं पाहिजे, समाधान मिळालं पाहिजे. त्याला समाधान वाटलं. ब्राह्मणांना यथाशक्ती दक्षिणा, वस्त्र सगळं प्रदान करून अनुष्ठानाची सांगता झाली. आणि त्या दिवशी संध्याकाळची वेळ, सायं संध्या करण्याकरता हा राजा श्रांगर या संगमावर आला. आचमन झालं.
भस्म धारण झालं. सायं संध्येचा संकल्प सोडला, प्रथम मार्जन झालं. आणि आता संध्याकाळच्या वेळा गायत्री मंत्राचा उच्चार करून वरुणाला अर्घ्य द्यायचं. गायत्री मंत्राचा उच्चार केला. गायत्री मंत्र हा गुह्य मंत्र आहे, त्यामुळे तो माईकवर रेकॉर्डिंगवर म्हणू नये असा नियम आहे. नियम पाळणारे फार कमी असतात. पण नियम पाळलं नाही तर त्याचा फटकाही त्यांना बसतो. जसं व्यवहारामध्ये वाहतुकीचे नियम मोडले दंड होतो की नाही, तसा भगवंताच्या या जगामध्ये त्याचे काही नियम जर पाळले नाहीत त्याचा सुद्धा फटका बसतो. म्हणून गायत्री मंत्राचा उच्चार केला एवढ्या शब्दात आपल्याला सांगतो. गायत्री मंत्राचा उच्चार केला आणि श्री वरुणाय इदमर्घ्यं दत्तन्न म्हणून पहिलं अर्घ्य दिलं, दुसरं अर्घ्य दिलं, तिसरं अर्घ्य दिलं. आणि आता हातामध्ये पाणी घेऊन स्वतः भोवतीनं परिसिंचन करायचं असावं रित्यो ब्रह्म म्हणायचं. म्हणून हातामध्ये जल घेतलं आणि या श्रांग राजाला आश्चर्य वाटलं. का आश्चर्य वाटलं? त्या ठिकाणी एक आश्चर्य झालं म्हणजे त्या जलामध्ये एक जिवंत मानवी आकृती, एक छोट अर्भकच त्याच्या हातात आलं. आश्चर्य वाटलं, अरे एवढ्या या जलप्रवाहामध्ये हे सजीव बालक अर्भक कुठनं आलं? करिता संध्या विधी ते हाती, करिता संध्या विधी ते हाती, करिता संध्या विधी ते हाती. देवा सहजची पडला, देवा सहजची पडला, करिता संध्या विधी ते हाती, करिता संध्या विधी ते हाती. घडला संगम पुण्यकृतीचा, घडला संगम, घडला संगम पुण्यकृतीचा. घडला संगम पुण्यकृतीचा, घडला संगम. ठेवा हाती पडला, पडला ठेवा हाती पडला, करिता संध्या विधी ते हाती, करिता संध्या, करिता संध्या, करिता संध्या विधी ते हाती. हातामध्ये एक अर्भक आलं. त्यानं पाहिलं आणि दुसरा आश्चर्याचा धक्का म्हणजे ते अर्भक जन्मजात जेवढं असतं तेवढ्या आकाराचं झालं. त्यानं स्वतःच्या जवळ असलेल्या वस्त्रामध्ये त्या अर्भकाला लपेटून घेतलं आणि संध्या नंतर करावी, पहिल्यांदा या अर्भकाला सुस्थळी ठेवावं म्हणून आपल्या बिराडावर आला. आणि येत असताना मनामध्ये विचार यायला लागले, अरे आपल्याला अपत्य प्राप्ती नाही, पुत्र प्राप्ती नाही, म्हणून की काय या भगवंतानं, या आशुतोषानंच आपली कामना पूर्ण केली. भगवंतानी हा प्रसाद म्हणून आपल्याला दिलाय. राणी मंदाकिनीच्या ओट्यामध्ये या अर्भकाला राजानं घातलं. तिचंही मातृहृदय जागर झालं, वात्सल्य भाव निर्माण झाला. त्या मुलाला जवळ कवटाळलं आणि त्या मुलाचं संगोपन सुरू केलं. या दोघांनाही खूप आनंद झाला. अरे इतकी दिवस अपत्य प्राप्ती नाही, ही सल होती, ही वेदना होती, हे दुःख होतं, पण भगवंताच्या कृपेनं अपत्य प्राप्ती झाली. भगवंताला वारंवार नमस्कार केला, वंदन केलं. आता पुढची यात्रा तिनं रद्द करून आपलं कौंडिण्यपूर गाठलं. या नव अर्भकासहित, या बालकासहित राजा राणीचं आगमन झालं. नगरी शृंगारली गेली, मोठ्या प्रमाणात स्वागत झालं आणि 12व्या दिवशी या मुलाचं नामकरण संस्कार केला. म्हणलं यानं नाव काय ठेवलं? हा कृष्णेच्या पवित्र तीर्थामध्ये सापडलाय ना,
म्हणून या श्रांगर राजानं या बालकाचं नाव, आपल्या मुलाचं नाव, युवराजाचं नाव कृष्णांगर असं ठेवलं. सगळ्यांना आनंद झाला. आणि हा कृष्णांगर आता राजवाड्यामध्ये वाढायला लागला, रांगायला लागला, पळायला लागला, बोलायला लागला. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात. मुलगा कसा आहे लहानपणी कळतं. तो अत्यंत हुशार होता, उच्चारण क्षमता चांगली होती, म्हणून त्याला सगळे शिक्षणाची व्यवस्था केली. लहानपणापासून संस्कार घडावेत, त्याला सगळं यावं ही इच्छा पूर्वीच्या काळी माता पित्यांची, कुटुंबियांची होती. दुर्दैवानं आज समाजामध्ये हे संस्कारच दिसेनातेच झालेत. म्हणतात ना, आडात नाही तर पोहऱ्यात कुठलं येणार. आई वडील जर संध्याकाळच्या वेळेला टीव्ही, पिक्चर टीव्हीवर बघत बसले तर मुलांनी शुभंकरोती म्हणावी अशी अपेक्षा का बाळगावी. आपण स्वतः आचरण केलं तर ती मुलं परत ते करायला प्रवृत्त होती. म्हणून सगळे संस्कार त्याच्यावर करायला सुरुवात केली. भगवद्गीता शिकवायला सुरुवात केली. विष्णू सहस्त्रनाम त्याला आलं पाहिजे. आणि या मुलाची 11व्या वर्षी मुंज केली, उपनयन संस्कार केला. 11व्या वर्षी का? शास्त्राचा नियम आहे, ब्राह्मणानाम अष्टमे, क्षत्रियानाम एकादशे, वैश्यानाम द्वादशे केलं. ब्राह्मणाच्या मुलाची मुंज 8व्या वर्षी करावी, वैश्यांची 12व्या वर्षी करावी, क्षत्रियांची 11व्या वर्षी करावी असं शास्त्र सांगतं. उपनयन संस्कार केला. वेदाध्ययन जर सुरू झालं, पण हा राजपुत्र आहे, उद्या राज्याची धुरा याला सांभाळायची आहे, म्हणून अस्त्रविद्या, शस्त्रविद्या, घोडेस्वारी याला जमली पाहिजे. याचं सगळं शिक्षण त्याला द्यायला कृष्णांगाला सुरुवात केली. आणि प्रत्येक विद्येमध्ये हा पारंगत होत गेला. वेद विद्येमध्ये पारंगत, अस्त्र शस्त्र विद्येमध्ये पारंगत, संस्कारयुक्त असा 17-18 वर्षाचा युवराज कृष्णांगर झाला. किती आनंद हो. मुलगा होत नव्हता, मुलगा झाला. तो हुशार निघाला, आनंद. उपनयन संस्कार झाला, आनंद. तो सगळं शिकला आणि त्या शिकलेल्याप्रमाणे वागतोय म्हणजे फार आनंद. आपलं शिक्षण आपल्या आचारामध्ये दिसलं पाहिजे तर आनंद आहे, नाही तर आनंदी आनंदच सगळा, नाही का. म्हणून सगळं आनंद आहे राजाला. आता त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे 17-18 वर्षाचा झाला म्हणजे लग्नाला योग्य झाला. त्याच्यासाठी वधू संशोधन सुरू झालं. पण दरम्यानच्या काळामध्ये या शांगर राजाची धर्मपत्नी राणी मंदाकिनी आजारी पडली आणि काळाची उडी या राणीवर पडली. आणि या मंदाकिनी राणीने जगाचा निरोप घेतला. शास्त्र असं आहे, घरामध्ये असं काही झालं असेल तर 1 वर्षापर्यंत मंगल कार्य करू नये. आम्ही आता नेमकं उलट करतो. म्हणजे घाई झालेली असती लग्नाची, लोक सांगतात वर्षाच्या आत झालं पाहिजे, नाही का. पण 1 वर्षापर्यंत मंगल कार्य करू नये. या कृष्णांगराचं लग्न 1 वर्ष पुढे गेलं. पण या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये या राजा श्रांगराच्या अवतीभोवती असलेली जी माणसं होती, पूर्वीच्या काळी त्यांना खुशमस्करे म्हणायचे. राजा किंवा राज्यकर्ते असतात, त्यांच्या अवतीभोवती माणसं असतातच. सध्या सुद्धा त्यांच्या भोवती अवतीभोवती असतात माणसं. साहेबांनी हे केलं, साहेबांनी ते केलं असं म्हणणारे. पूर्वीच्या काळी त्यांना खुशमस्करे नाव होतं. आता नाव बदललं, आता त्यांना चमचे म्हणतात. साहेबांचे चमचे ते स्टीलचे का चांदीचे का सोन्याचे तुम्ही ठरवा, नाही का. सांगण्याची गोष्ट अशी, त्या लोकांनी राजाच्या कानात सांगायला सुरुवात केली, महाराज युवराजांचं लग्न तर आपण करूया, पण काय हरकत आहे तुम्ही सुद्धा विवाह करायला. राजा सांगितलं, अरे 60 ओलांडली आता, आणि आता लग्न आपण कशा करायचं. ओ महाराज, तुम्हाला म्हातारा कोण म्हणेल हो. तुमची चपळाई पाहता, आजही पराक्रम तुमचा पाहता, कशी लढाई करता, कशी तलवारबाजी करता, कसा भालाफेक करता, तुम्हाला म्हातारा कोण म्हणेल. तुम्ही लग्न करायला काय हरकत आहे. वारंवार या गोष्टी कानात सांगितल्यामुळं राजाच्याही मनामध्ये विचार आला, काय हरकत आहे लग्न आपण करायला. ज्या पत्रिका मुलासाठी यायला लागलेल्या होत्या त्या पत्रिका स्वतःबरोबर जुळवून बघायला लागला राजा. काय आहे, संगात संजायते कामः
कामात क्रोधोऽभिजायते क्रोधात भवति सम्मोहः सम्मोहात स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशोस्तु आणि बुद्धिनाशात प्रणश्यती अशी अधपतराची मालिका भगवद्गीतेमध्ये सांगितलेली आहे. आणि एक मुलगी कृष्णांगरासाठी वास्तविक आलेली होती. राजानं मध्यस्थाला फितवलं, दबाव आणला आणि त्या मुलीबरोबर या राजानं कृष्णांगर राजानं विवाह केला. कुठली होती ही मुलगी? भुजध्वज राजकुमारी भुजावंती रूप सुंदरी. भुजध्वज राजाची मुलगी, तिचं नाव भुजावंती, अत्यंत सुंदर असलेली. पूर्वी लग्नाच्या आधी वधूवरांच्या भेटी होत नसत. प्री वेडिंग असला फालतूपणा पूर्वीच्या काळामध्ये नव्हता. हे आवर्जून सांगतोय, या गोष्टी आपण कटाक्षानं टाळायला पाहिजेत. म्हणजे विवाहामध्ये सुद्धा वधूवरांना उभं करताना दृष्ट्वा दृष्ट वधूवरा न करता दोघे करावी उभी. ते ब्राह्मण ओरडत असतात. तो फोटोग्राफर सांगतो, गुरुजी जरा अंतपाठ खाली घ्या. अरे वास्तविक सांगितलंय, दृष्ट्वा दृष्ट वधूवरान करिता दोघे करावी उभी. आणि पुढची गंमत सांगतो, ते गुरुजी ओरडतात, वाजंत्री बहुगल बला न करणे. असं म्हटल्यावर धाड 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 सुरुवात होते. याच्यापेक्षा काय विनोद असावा सांगा. बहुगलबला न करणे म्हटल्यावर वाजंत्री सुरू होती. हो, त्या योग्य मुहूर्तावर वधूवरांचं विवाह झाल्यावर तदेव लग्नम सुदिनं तदेव हा मंत्र त्या धामधुमीमध्ये कुठं नाहीसा होतो कळतच नाही. असो दे, काय करावं हा समाजाचा प्रश्न आहे. एका कीर्तनकारानं फक्त हे असं होऊ नये म्हणून मांडणं फार आवश्यक आहे म्हणून आपल्याला सांगितलं. अंतपाड बाजूला झाला आणि माल्यार्पण करताना माळ घालताना हिनं पाहिलं आणि ते लक्षात आलं आपली फसवणूक झाली आहे. आपल्याला स्थळ सांगितलं कृष्णांगराचं आणि लग्न झाले तिच्या वडिलांशी म्हणजे या म्हाताऱ्याशी. मनामध्ये तिच्या सल राहिली. तिने विचार केला, मी देहानं जरी त्या श्रांगर महाराजांची झाली असले तरी मी मनानं वरले कृष्णांगराला. या राजानं ही नवीन राणी सुंदर आहे, तरुण आहे म्हणून तिच्यासाठी नगराच्या बाहेर असलेला मोठा महाल, त्यामध्ये तिची राहण्याची व्यवस्था केली. असे दिवस आनंदात चाललेत. पण एकदा प्रसंग असा घडला, राजा शिकारीच्या निमित्तानं वनामध्ये गेलेला होता आणि त्या दिवशी संध्याकाळची वेळ हा युवराज कृष्णांगर समवयस्क मित्रांच्या बरोबर त्या नगराच्या बाहेर असलेल्या पटांगणामध्ये पतंग उडवण्यासाठी गेलेला होता. पतंग उडवता उडवता पतंगाची दोरी तुटली आणि तो पतंग राजवाड्यामध्ये असलेल्या सज्जामध्ये जाऊन पडला. आणि तो पतंग आणण्यासाठी हा कृष्णांग राजवाड्याच्या दृष्टीने गेला. तोही राणी भुजावंती बाहेर आलेली होती. तिने त्या कृष्णांगाला पाहिलं. एकदा पाहिलं होतं विवाहाच्या वेळेला, पण आता पाहिलं 17-18 वर्षाचा व्यायामानं शरीर जबरदस्त असं बलशाली झालेला हा कृष्णांग युवराजाला पाहिलं आणि तिचं विचार चक्र फिरायला लागलं. जेव्हा महालामध्ये कृष्णांगर आला, राणी भुजावंती आली आणि सांगितलं, युवराज तुमच्याशी काही बोलायचं आहे. हा चांगल्या संस्कारातला हात जोडले, नमस्कार केला. नका नका नमस्कार करू नका मातोश्री, असं का म्हणता? नाही, माझ्या मनामध्ये काही विचार आहेत तुम्हाला सांगायचे आहेत. म्हटलं बोला ना. नाही, तुमच्याशी बोलायचे आहेत पण ते एकांतामध्ये बोलायचे आहेत. तिने हात जोडले. मातोश्री, तात शिकारीसाठी वनामध्ये गेलेले आहेत आणि तात इथं नसताना मी एकांतामध्ये आपल्याशी बोलावं हे शास्त्रानं योग्य सांगितलेलं नाहीये. काय असेल आज्ञा तुम्ही हितच करावी. काय मर्यादेनं बोलतोय हा कृष्णांग. पण हिने सांगितलं नाही, तुमच्याशी एकांतामध्येच बोलायचंय, तुम्हाला महालात यावं लागेल. म्हणून या राणी भुजावंतीनं कृष्णांगराचा हात पकडला आणि शयन मंदिरामध्ये घेऊन आली. आणि आपल्या मनातलं हृदगत हिनं सांगितलं या कृष्णांगराला, युवराज
माझा विवाह तुमच्या वडिलांशी अपघातानं झालेला आहे, मला फसवून झालेला आहे. मी शरीराने तरी जी झाली असली तरी मनाने मी तुमचीच आहे. आजही या देहावर तुमचाच अधिकार आहे. या देहाचा माझा स्वीकार पण करावा. तिचा विचार कृष्णांगरानं ऐकला. कृष्णांगरानं हात सोडवून घेतला, हात जोडले, नमस्कार केला. मातोश्री, हा प्रमाद माझ्याकडनं कदापि होणार नाही. आपण मातृस्थानी आहात, तर मी हे असं करणार नाही. आणि राजा कृष्णांगर, युवराज कृष्णांगर निघून गेला. राणी भुजावंतीला तिच्या सौंदर्याचा तो अपमान वाटला. आणि झालेला प्रसंग जर महाराज श्रीरंगारांना जर कळाला तर उद्या आपली काही धडगत नाही हे लक्षात आल्यावर तिनं सगळं नाटक रचलं. दास दासी नोकर चाकर यांना फितवलं, त्यांना शिकवलं. आणि राजा शिकारीतनं परत येताना ही क्रोधागृहामध्ये जाऊन बसली, केस मोकळे सोडले आणि रडण्याचं नाटक सुरू केलं. राजानं पाहिलं की स्वागताला राणी नाही. दास दासी नोकर चाकर यांच्याकडनं कळलं की राणी क्रोधागृहामध्ये गेलेली. क्रोधागृहामध्ये गेले, असं काय घडलं? तिला काय मला सांगायचं आहे का? काय दुःख आहे का? म्हणून राजा त्या गृहामध्ये गेला. राणी, काय झालं तुला? तुला बरं नाही का? वैद्याला बोलवू का? कुणाविषयी तुझी तक्रार आहे का? तुला काही होतंय का? काय मागणं आहे का? काय पाहिजे का? अगं सांग ना, मी राजा आहे, मला काय कमी आहे? भवनीपती सन्यून काय या जगी असे, भवनीपती सन्यून काय या जगी असे, अवनीपती सन्यून काय या जगी असे, भवनीपती सन्यून काय या जगी असे. दुर्मिळशी वस्तू मला कोणती असे, दुर्मिळशी वस्तू मला कोणती असे, अवनीपती सन्यून काय या जगी असे, अवनीपती सन्यून काय या जगी, या जगी, या जगी असे. तुला कोणती गोष्ट पाहिजे सांग, नुसतं उच्चारण कर, लगेच देतो. राणी भुजावंतीने सांगितलं, महाराज मला बोलायचं नाही. का बोलायचं नाही? नाही, मी काही तुम्हाला बोलले, काही सांगितलं तुम्हाला पटणार नाही म्हणून मी बोलत नाही. म्हणजे असं काय घडलं? महाराज, तुम्ही शिकारीसाठी गेला होता, पण इथं घडू नये ते घडले. म्हणजे असं काय घडलं? महाराज, आपण नाही ते पाहून युवराज कृष्णांगर इथं आले आणि कृष्णांगरानं माझा हात पकडला. उलट सांगितलं. राजा म्हणला, काय? कृष्णांगर इथं आला आणि त्यानं तुझा हात पकडला? नाही 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 राणी, हे कदापिही शक्य नाही. मी माझ्या मुलाला ओळखतो. तो काय संस्कारात वाढलेला आहे, काय विचाराचा आहे मला माहित आहे. तो असं कदापिही दुष्कृत्य करणार नाही. हा 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 म्हणूनच सांगत नव्हते. तुमचा मुलगा आहे ना, पुत्रप्रेम पुत्रस्नेह आहे ना, तुमचा त्याच्याविषयी दया वाटणारच म्हणून तुम्हाला सांगत नव्हते. माझ्यावर विश्वास नसेल या दास दासी नोकर चाकर यांना विचारा. दास दासी नोकर चाकर यांनी सांगितलं, राणी बोलते ते खरं आहे. कृष्णांगर इथं आले होते आणि त्यांनी हात पकडला अशी राणीच्या बाजूनं साक्ष देवा दिली. तेव्हा श्रीरंग राजा संतापला आणि सैनिकांना आज्ञा केली, अरे जा, तो कृष्णांगर जिथं असेल तेथून त्याला जसा असेल तसा बंदी करून आमच्या समोर आणा. घेऊन या युवराज याला, घेऊन या युवराज याला, घेऊन या युवराज. घेऊन या युवराज याला, घेऊन या युवराज याला. रूप यौवन आणि सत्ता, रूप यौवन आणि सत्ता भोगून आला माझा याला. घेऊन या युवराज याला. त्या कृष्णांगराला बंदी करून राजासमोर आणलं. राजाने सगळा गुन्हा सांगितला. त्या या सणावर राजा बसलेला आहे.
त्या बंदीवान असलेल्या कृष्णांगांना हात जोडले, महाराजांना नमस्कार केला. महाराज, मी असा कोणताही गुन्हा केला नाही, असा कोणताही प्रमाद माझ्याकडनं झाला नाही, पण महाराज आपण या न्यायासनावर बसलेला आहात, मी गुन्हेगार आहे असं आपल्याला पटत असेल, असे साक्षीदार पुरावे असतील तर या न्यायासनावर असून जी शिक्षा द्याल ते मान्य आहे मला. या देहाचा भोग म्हणून मी ते सहन करीन. दुर्दैवानं मी गुन्हेगार नाही हे सिद्ध करायला माझ्याकडे कोणते पुरावे नाही. त्या श्रंग राजानं हा गुन्हेगार आहे म्हणून त्याला शासन केलं. काय केलं? राजद्रोह्या हेची शासन राजद्रोह्या. हा द्रोह केलेला आहे, हा गुन्हा केलेला आहे. गुन्हा करणारा कोणीही असो, कितीही जवळचा असो, या न्यायासनावर बसलेला त्याला शिक्षा झालीच पाहिजे. म्हणून त्या राजानं शिक्षा फरमावली. याला एका मोठ्या चौरंगावर बांधा, नगराच्या बाजारपेठेमध्ये न्या आणि याचे 2 हात आणि 2 पाय, 2 हात खांद्या बसणं आणि 2 पाय गुडघ्या बसणं कलम करा, शरीर वेगळे करा आज्ञा केली. राजद्रोह्या हेची शासन राजद्रोह्या. तोडा कर पद आज याला, तोडा कर पद आज याला, घेऊन या युवराज याला, घेऊन या युवराज युवराज युवराज. राजद्रोह्या हेची शासन तोडा कर पद आज. आजच्या आज ह्याचे 2 पाय आणि 2 हात धडा वेगळे करा. आणि सगळ्या जनतेला कळायला पाहिजे म्हणून सगळ्या लोकांना बोलवून ही शिक्षा करा. सगळ्या नगरजनांना बोलवलं गेलं. तो चौरंगावर बांधलेला कृष्णांगर भर सभेमध्ये आणला, त्या ठिकाणी नगरच्या बाजारपेठेमध्ये, आणि 2 तळपत्या नंग्या तलवारी घेऊन हातात घेऊन 4 मारेकरी उभे राहिले. सगळेजण आले, सगळ्यांना सांगितलं असा शिक्षा करेल त्याला त्याची हीच गत होईल. एक इशारत झाली धाडकन, आणि त्या इशारा सरशी या 4 तळपता तलवारी खाली आल्या आणि त्याचे कृष्णांगराचे 2 हात खांद्या बसणं आणि 2 पाय गुडघ्या बसणं धडा वेगळे झाले. बेशुद्धच झाला, रक्ताच्या थारोळ्यात पडला. असंख्य वेदना होत आहेत, अतीव वेदना होत आहेत. दुःखी झालेला, रक्तबंबाळ झालेला आहे. सगळे नगरजन हळहळत आहेत. नाही हो, अशी शिक्षा द्यायला नको होती. कृष्णांगर युवराज असे नव्हते, पण राजाज्ञा त्याच्यासमोर कोण जाणार? हो, राजाज्ञा ही अशी असते, एक वेळ देवाज्ञा परवडली पण राजाज्ञा नको. सगळे असे हळहळत आहेत, अशी गर्दी जमलेली आहे. आणि या गर्दीमध्ये एक गुरु शिष्यांची दिव्य जोडी आलेली होती. कोण होते? एके दिनी मच्छिंद्र साधू आले तयाची एक ग्रामी. नवनाथापैकी मच्छिंद्रनाथ आणि शिष्य गोरक्षनाथ त्या नगरीमध्ये कौंडिण्यपुरामध्ये आलेले होते. या मच्छिंद्रनाथांनी गोरक्षाला विचारलं, गोरख इतनी भीड़ क्यों है, किस लिए लोग इकट्ठे हुए, क्या चल रहा है उधर? गोरक्षाने येऊन बघून सांगितलं झालेली परिस्थिती. मच्छिंद्रनाथ पुढे आले. त्यांनी कृष्णांगराच्या चेहऱ्याकडे बघितलं. नुसतं बघितलं नाही, चेहरा वाचला कृष्णांगराचा. आणि गोरक्षाला सांगितलं, गोरख इसको उठाओ, अपने साथ ले लो. गोरक्षाने कापडाची झोळी केली. आता हातपाय नसलेला तो देह, लोळा गोळा झाला देह कापडात बांधून पाठीवर टाकला आणि त्याला घेऊन दूर 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 गेले आणि एका गुहेमध्ये त्याला घेऊन आले. झाडपाला सगळी माहिती होती. त्याला सगळ्या जखमीवर बांधला. सगळ्या वेदना त्याच्या कमी झाला. अरे, गुरु महाराजांचा स्पर्श झाल्यावर वेदना राहतील, सगळ्या वेदना कमी झाल्या. तर बसायला येत नाही म्हणून या बाजूला एक दगड, या बाजूला एक दगड, पुढे एक दगड, पाठीमागे एक दगड, आणि मंत्र सामर्थ्याने एक दगड अंतराळी त्याच्या डोक्यावर ठेवला मच्छिंद्रनाथांनी आणि त्याच्या कानामध्ये गुरुमंत्र दिला. कृष्णांगरा, मी तुझ्या कानामध्ये गुरुमंत्र दिलाय. या गुरुमंत्राचा जप
तू इथं आम्ही परत येईपर्यंत तू करत राहा, तुझं जीवनाचं कल्याण होईल. आणि त्याला सांगून जर जपामध्ये खंड पडला, हा वर असलेला दगड पाषाण तुझ्या मस्तकावर पडेल आणि जीवन यात्रा संपेल. डोळ्यानंच नमस्कार केला. आता हात जोडता येत नाहीत. गोरक्षनाथ बच्चननाथ निघून गेले. जाताना गुहेच्या तोंडाला एक पाषाण लावला, एखादं श्वापदात जाऊ नये म्हणून. गेले 12 वर्ष लोटली. सांगितलेला गुरुमंत्र 12 वर्ष या कृष्णांगराने जप केला. आणि 12 वर्षानंतर मच्छिनाथ गोरक्षनाथ ज्यावेळा आले, त्यांनी पाहिलं दाढी वाढलेली आहे, जटा वाढलेल्या आहेत आणि तपश्चर्याचं तेज मुखावर आलेलं आहे. तेजस्वी काया झालेली आहे. मच्छिनाथांच्या लक्षात आलं, फळ आता पक्व झालेला आहे, योग्य झालेला आहे. त्यांनी तो पाषाण बाजूला घेतला वरचा, डोक्यावरचा, आणि आपला कृपा हस्त या कृष्णांगराच्या डोक्यावर ठेवला. डोक्यावर ठेवल्यावर बघा गुरुकृपा झाली हो. आणि काय व्हावं, जीवनाचं कल्याण झालं. हो, गुरुकृपेनं जे हातपाय छाटलेले होते ते तर त्याला परत प्राप्त झाले, पण सर्व ज्ञान या कृष्णांगराला प्राप्त झालं. डोळ्यातनं घळघळ घळघळ धारा व्हायला लागल्या. आता सांगावं लागलं नाही. तो गेला आणि मच्छिंद्रांच्या पायावर मस्तक ठेवून आपल्या अश्रूनीच, प्रेमाश्रूंच्या धारानीच त्या गुरुचरणावर अभिषेक केला, नमस्कार केला, वंदन केलं. महाराज, तुमच्या कृपेनं मला ज्ञान आलं, तुमच्या कृपेनं मला नवसंजीवनी प्राप्त झाली, मला हातपाय प्राप्त झाले. मग कृष्णांगरा, हातपाय प्राप्त झालेत, आता राज्य करणार का जाऊन कौंडिण्यपूरला? महाराज, मला आता राज्य नको, संपत्ती नको, बाकी काही नको. ज्या आनंदाच्या लहरीवर, आनंदाच्या लाटेवर आहे, हे असंच राहू दे. मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. मी एवढा पालट झालंय म्हटल्यावर तिने म्हटलं, एवढा बदल झालाय, आता ह्याचं नवीन बारसं करूया. म्हटलं, काय बारसं करणार? ह्या सापडलाय कुठं? म्हणजे चौरंगावर सापडलाय. ठीक आहे, आजपासून आम्ही याला चौरंगीनाथ नाव दिलेलं आहे. चौरंगीनाथ महाराज की जय. या नवनाथामध्ये चौरंगीनाथांची ही कथा आहे. असं दिव्य जीवनामध्ये ज्यांना गुरुकृपेनं भगवंताचं दर्शन, भगवंताचं ज्ञान झालं, मग त्यांना जर विचारलं तुम्हाला गुरु महाराजांच्या विषयी काय वाटतं, तर ते सांगतील, माझ्या दृष्टीनं गुरु हेच खरे देव आहेत. म्हणून गुरुसी भजावे, रूप ध्यानासी आणावे. माझ्या डोळ्यासमोर आता एकच रूप आहे, ते म्हणजे गुरु महाराजांचं. असं गुरु महाराजांचं रूप डोळ्यासमोर राहावं, तेवढ्यासाठी तो भाव तसा शुद्ध पाहिजे. अशा शुद्ध भावानं गुरुचरणावर विश्वास ठेवला तर तुका म्हणे गुरु भजनी, देव भेटे जनीवनी. असं होईल, अशी दृष्टी प्राप्त होईल. तुम्हा सर्वांना अशी दृष्टी प्राप्त होईल. एवढ्यासाठी गुरु महाराजांच्या चरणी अनंत साष्टांग दंडवत करून, मनोमन वंदन करून असा भाव यावा, एवढी प्रार्थना करूया. म्हणून मूळ अभंगामध्ये तुकोबराय म्हणाले, तुका म्हणे गुरु भजनी, देव भेटे जनीवनी. म्हणून गुरुसी भजावे, म्हणून गुरुसी भजावे, म्हणून गुरुसी भजावे. श्रोते हो, गेली 5 वर्ष कीर्तन विश्व या चॅनेलच्या माध्यमातून अनेक नवनवीन कीर्तनकार, जुने ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार आपल्या भेटीला येत आहेत. आपण सगळ्या रसिक जनांनी या चॅनेलचं स्वागत केलेलं आहे. आपण मोठ्या प्रेमानं ही कीर्तन ऐकता, प्रतिसाद देता. म्हणून आपल्या सगळ्यांना, श्रोत्यांना एक विनंती आहे, हा कीर्तनाचा महायज्ञ असाच चालावा, एवढ्या करता आपण या उपक्रमाला सढळ हस्तानं आर्थिक मदत करावी. कारण आपल्या सगळ्यांच्या मदतीवरच हे कार्य सुरू आहे. म्हणून आपण मदतही करावी. सर्वांनी ही कीर्तन मोठ्या प्रेमानं ऐकावीत.
हे कीर्तन विश्व चॅनेल, ही कीर्तन आपण हे चॅनेल सबस्क्राईब करा, लाईक करा, सगळ्यांना शेअर करा, अशी या पीठावरून आपल्याला कळकळीची विनंती करते. आपल्या सर्वांच्यावर भगवंताची कृपा, गुरुकृपा राहावी एवढी प्रार्थना करतो. म्हणून गुरुसी भजावे, म्हणून गुरुसी भजावे, गुरुसी भजावे, गुरुसी भजावे. अवधूत चंदन श्री गुरुदेव रत्न श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं? आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा. अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं, सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा. 61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे, अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा. हे एक ईश्वरी कार्य आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं, अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना करतो.